नमस्कार मित्रांनो, श्री शास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 17 जानेवारी 2026 आणि आज चंद्र आहे पूर्वाषाढा या नक्षत्रामध्ये. पूर्वाषाढा हे नक्षत्र शुक्राचे नक्षत्र असून चंद्र आणि शुक्राचा हा संयोग आज झालेला आहे. या चंद्र शुक्र संयोगाचा आपल्या 27 नक्षत्रांवरती काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी आपण चालू करूया आपले आजचे दैनिक नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. आज अडकलेले पेमेंट म्हणजे अडकलेले पैसे आज सुटण्याची शक्यता आहे, म्हणजे तुम्हाला ते पैसे मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. व्यापारामध्ये आज तेजी येईल, त्यामुळे आज लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील असे म्हणायला हरकत नाही. कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर घरामध्ये एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याचे आज योग आहे आणि तुम्ही ती वस्तू आज विकत घेऊ देखील शकता. त्यामुळे एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे गणपतीचे दर्शन घ्यावे व गणपतीला एक नाकेशरचा दाना व्हावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. आज आरोग्याच्या बाबतीत थोड्या तक्रारी जाणवू शकतात. कंबरदुखी किंवा डोळे दुखण्याची तक्रार आज तुम्हाला भासवू शकते. आज आपण चैनीच्या गोष्टींवरती खर्च करू शकतात, त्यामुळे थोडा खर्चावरती नियंत्रण ठेवा. कदाचित थोडा खर्च जास्त होऊ शकतो. प्रेमाच्या बाबतीत बोलायला गेलं तर आपल्या जोडीदाराशी आज आपल्याला नम्रतेने वागावं लागेल. अगर आपण नम्रतेने नाही वागले तर कदाचित वाद होऊ शकतात, त्यामुळे थोडी काळजी घ्या. आजचा दिवस आपल्यासाठी थोडा सर्वसाधारण आहे. आजसाठी आपणास उपाय आहे घराच्या बाहेर जाताना पांढऱ्या रंगाच्या रुमालामध्ये किंवा पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये एक खडी साखर बांधावी आणि मग घराच्या बाहेर पडावे. आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे. सरकारी कामांमध्ये तुम्हाला चांगले यश मिळतात आणि कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये सुद्धा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. आज मोठ्या लोकांसोबत गाठीभेटी झाल्यामुळे आपली अडकलेली कामे देखील पूर्ण होऊ शकतात. आज आपल्याला यश हमखास मिळणार आहे. आजचा दिवस आपलाच आहे. सामाजिक बाबतीत बोलायला गेलं तर आपल्याला मान सन्मान वाढेल आणि राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे आज सायंकाळी व उद्याही सायंकाळी चंद्राचे दर्शन घ्यावे व बाहेर जाताना एक चांदीचा त्रिकोणी तुकडा सोबत घेऊन जावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. आज अडचणीच्या वेळी आपले मित्र आपल्यासाठी धावून येतील आणि आपल्या अडचणींमध्ये आपल्याला योग्य तो मार्ग काढून देतील. तुमचा बॉस आज तुमच्यावर जास्त खुश राहील, त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आपण आपल्या बौद्धिक क्षमतेने आज कोणते काम पूर्ण करू शकाल. आज प्रवासासाठी उत्तम दिवस आहे. आज आपला प्रवास अत्यंत सुखकर होऊ शकतो. एकंदर म्हटलंय तर आजचा दिवस आपल्यासाठी एकदम उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये एक बेलपान व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. आज आपल्याला थोडे सावध राहावे लागणार आहे. आजचा दिवस आपल्यासाठी एवढा उत्तम नाही, त्यामुळे कोणाशी वाद भांडण किंवा घातपात अशा गोष्टींपासून दूर राहा. आपल्या जवळच्या मित्राला कोणत्याही चुकीच्या गोष्टींमध्ये आपण आज मदत करू नका किंवा त्यांच्या चुकांवर पांघरून घालू नका. काळजी घेणे गरजेचे आहे. आज कोणाशी पैशाचा किंवा आर्थिक व्यवहार करणे आपल्यासाठी घातक होऊ शकते. काही ना काही अडचणी येऊ शकतात. आज सुचणे पैसे देऊ नका आणि कोणाकडनं पैसे उधार घेऊ नका. आजचा दिवस थोडा त्रासदायक आहे. आजसाठी आपणास उपाय आहे काळ्या कुत्र्याला गुळाची पोळी खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 20%. थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. सातवे नक्षत्र आद्रा नक्षत्र. आज तांत्रिक आणि IT क्षेत्रातील लोकांसाठी अत्यंत उत्तम असा कालावधी आहे. आपण करत असलेल्या कामांमध्ये आपल्याला आज चांगले यश संपादन करता येईल. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. व्यापाराच्या बाबतीत बोलले तर आपल्या स्पर्धकांवर आज आपण मात करू शकतात. म्हणजे एकंदर आज व्यवहार किंवा व्यापारासाठी आजचा दिवस आपल्यासाठी एकदम उत्तम असा आहे. विद्यार्थ्यांसाठी आज अभ्यासामध्ये चांगली प्रगती राहील. आपल्याला यश नक्कीच लाभेल. आजसाठी आपणास उपाय आहे महादेवाचे दर्शन घ्यावे व महादेवाला काळे तीळ व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. आज आपल्याला विरोधक थोडा त्रास देऊ शकतात. विनाकारण आपल्या शेजाऱ्यांशी आज वाद करू नका. थोडंसं त्यांच्यापासून लांब राहिलेले आपल्याला चांगले राहील.
आज नोकरीमध्ये थोडी कामात अडचण येऊ शकते किंवा आपण ज्या कामात खूप जास्त पारंगत आहात त्यामध्ये देखील अडचण येऊ शकते. त्यामुळे मानसिकता तुमची डावलून देऊ नका. थोडं मनावर नियंत्रण ठेवा. शांत राहा. आणि आज कोणत्याही प्रकारचा प्रवास करणे आपल्यासाठी थोडा घातक राहू शकते. त्यामुळे थोडीशी काळजी घेणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, भगवान विष्णूंचे दर्शन घ्यावे व विष्णूच्या मंदिरामध्ये शेवंतीचे फूल व्हा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 40%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत सुरक्षित आहे. शनिवार असूनही आजचा दिवस तुम्हाला खूप उत्तम असा जाणार आहे. आरोग्यामध्ये चांगली सुधारणा होईल. जुन्या आजारांमधून आज बाहेर निघण्याची खूप जास्त शक्यता आहे. कौटुंबिक बाबतीत आपल्याला चांगली शांतता लाभेल. एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आनंदाचा असेल. आजसाठी आपणास उपाय आहे, मारुतीला पिंपळाच्या पानावरती राम लिहून ते पान व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 80%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. आज आपल्याला थोडे आर्थिक नुकसान होऊ शकतो. त्यामुळे कोणाशीही व्यवहार करताना काळजीपूर्वक करावा. पैशाची देवाणघेवाण आज काळजीपूर्वक करणे खूप गरजेचे आहे. शेअर मार्केटमध्ये आज मोठी गुंतवणूक थोडी त्रासदायक असू शकते. त्यामुळे विचारपूर्वकच कोणती गुंतवणूक करा, अन्यथा आज रिस्क न घेतल्यास चांगले राहील. आपणच आज थोडे पोटा संबंधित तक्रारी किंवा पित्ताच्या तक्रारी जाणू शकतात. त्यामुळे बाहेरचा आहार शक्यतो टाळलेले उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, हिरव्या रंगाची वस्तू गरिबांना दान करावे किंवा गायीला हिरव्या रंगाचा पाला खाऊ घालावा. आजसाठी दिवसाची शुभता आहे 30%. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र. आज आपल्याला धनलाभ निश्चित होईल. जुन्या गुंतवणुकीतून आपल्याला फायदा होऊ शकतो. व्यापाराच्या बाबतीत आपल्याला नवीन ऑर्डर मिळतील. नवीन कामे आज होऊ शकतात. आज आपल्या भागीदारासोबत देखील आपण चांगल्या प्रकारे व्यवसाय करण्यात सक्षम असाल. प्रेमाच्या बाबतीत बोलायला गेलं तर जोडीदाराकडनं आपल्याला काहीतरी सरप्राईज मिळू शकते. त्यामुळे काहीतरी भेटवस्तू मिळू शकते. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या लोकांना काहीतरी गोड खाण्यास द्यावे व त्यांचा आशीर्वाद घ्यावा. आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आज मानसिक स्थिती थोडी चंचल असेल. मनामध्ये विचार खूप जास्त येऊ शकतात. निर्णय घेताना थोडा गोंधळ होईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा महत्वाचा निर्णय आजचा उद्यावर ढकलणे थोडे उत्तम राहील. आज मनामध्ये विचारांचा गोंधळ निर्माण राहील. त्यामुळे कोणतेही मोठे काम घेणे सुद्धा आपल्यासाठी घातक असू शकते. आरोग्याच्या बाबतीत बोललं तर आज थोडा थकवा जाणवेल. त्यामुळे आपल्या शरीरातील हायड्रेशन टिकून राहण्यासाठी पाण्याचे सेवन व्यवस्थित करा. आज उपवास न केल्यास आपल्यासाठी उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, दही व भात खाऊन घराच्या बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. आज आपण हातात घेईल ती गोष्ट निश्चित पूर्ण होईल. त्यामुळे आज यश तुमच्या सोबत आहे. आज कोणत्याही प्रकारची अडचण नाही. सामाजिक बाबतीत बोलायला झाले तर कोणत्याही प्रकारची मोठी जबाबदारी आज आपण 100% पार पाडू शकता. आपण कोणतेही काम करण्यासाठी आज सक्षम आहात. आजचा दिवस तुमचाच आहे. आज कौटुंबिक वातावरण सुद्धा चांगले राहील आणि आपला जोडीदार आपल्यावर आज निश्चित खुश राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, पाणी पिताना तांब्यातीलच प्यावे किंवा तांब्याच्या ग्लासमध्येच प्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 98%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. आज भागीदारीमध्ये चांगले संबंध सुधारतील. आपले मित्र आपल्या सोबत बाहेर फिरायला येऊ शकतात किंवा आपल्याला जुन्या मित्रांची साथ चांगली मिळू शकते. व्यावसायिक बाबतीत बोलायला गेलं तर आपल्या भागीदारामुळे आपण व्यवसायात चांगल्या उंचीवर पोहोचू शकतो. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. कौटुंबिक बाबतीत आपल्या आई आणि वडिलांकडून आपल्याला चांगले प्रेम आणि आशीर्वाद मिळेल आणि आपला जोडीदार देखील आपल्याला चांगला वेळ आज देईल. आज एकंदर संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, कोणत्याही देवीला 5 प्रकारची फळे व्हावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 88%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. आजचा दिवस आपल्यासाठी थोडा त्रासदायक आहे. आज आपण आपल्याला वरती रेड अलर्ट समजा, त्यामुळे कोणतीही महत्वाची कामे आपण न केल्यास उत्तम राहील. तांत्रिक कामे करताना काळजी घ्या. प्रवासाच्या वेळेस गाडीची आणि स्वतःची काळजी घ्या. आज आपला रागावर थोडा कंट्रोल ठेवणे गरजेचे आहे. आपला राग अनावर झाल्यास त्यातून काही ना काही त्रास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आज मनावर नियंत्रण, शब्दांवर नियंत्रण गरजेचे आहे. पोलीस केस किंवा कोर्टाच्या भानगडीत आज न पडल्यास चांगले राहील.
नाही तर भावी आयुष्यामध्ये याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे, मारुतीचे दर्शन घ्यावे, मारुतीला शेंदूर आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 19%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. आज आपल्याला परदेशातून चांगली बातमी येऊ शकते. करिअरच्या चांगल्या बातम्या किंवा करिअरच्या चांगल्या संधी आपणास आज मिळू शकतात. मार्केटिंग मधील लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. आज आपले टार्गेट लवकर पूर्ण होण्याची शक्यता खूप जास्त आहे. प्रेमाबाबतीत बोलणं झाले तर लग्नाचे योग जुळून येतील. प्रेम विवाह करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप जास्त चांगला आहे. आज आपणास उपाय आहे, सरस्वतीचे स्मरण करून सरस्वतीच्या मंदिरामध्ये एक पिवळ्या रंगाचे फूल वाहावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 92%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. आज आपल्या मनावरती ताणतणाव येऊ शकतो. हातात आलेली संधी निघून जाईल असे आपणास वाटू शकते. नोकरीच्या ठिकाणी आपल्याला वरिष्ठांचे बोलणे ऐकावे लागू शकते. आजचा दिवस थोडा त्रासदायक आहे. आर्थिक बाबतीत आपला आज खर्च जास्त होऊ शकतो. बजेट कदाचित कोलमडू शकते. थोडी काळजी घ्या. आज आपणास उपाय आहे, आपण ज्यांना गुरुपदावर मानतात त्यांचे दर्शन घ्यावे व त्यांना शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 38%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम असा आहे. जुन्या मित्रांच्या भेटीने आज आपण आनंदी व्हाल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस असल्यामुळे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याच्या बाबतीत बोलायला गेले तर आज आपले आरोग्य अत्यंत उत्तम राहील. आज कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आपल्या मित्रांची चांगली साथ मिळेल व आपला जोडीदार आपणास वरती चांगल्या प्रकारे खुश राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, शनीच्या ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 82%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र. आज आपल्याला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. आज कोणालाही जामीन राहू नका. कोणत्याही कायदेशीर बाबतीत असलेल्या कागदपत्रांवरती स्वाक्षरी करताना सही करताना कागदपत्रे वाचून घ्यावी. आज आर्थिक बाबतीत कोणताही व्यवहार करणे थोडं घातक राहू शकते. आज कोणाकडून पैसे उसने घेऊ नका आणि कोणाला पैसे उसने देऊ नका. कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर आज घरात थोडी अशांती राहील. थोडे मतभेद जाणवू शकतात. आज शांत राहणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, लहान मुलींना मिठाई किंवा चॉकलेट खाण्यास द्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 32%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. आज अकस्मात धनलाभ होण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे लॉटरी काढणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. भागीदारीच्या बाबतीत बोलायला गेलं तर आज व्यवसायामध्ये दुप्पट फायदा होऊ शकतो. व्यावसायिक क्षेत्रात आज आपला दिवस अत्यंत चांगला राहील. नवीन संधी येऊ शकतात. सामाजिक बाबतीत बोलण्यास गेले तर शत्रू पराभूत होतील. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस खूप जास्त चांगला आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, काळ्या कुत्र्याला बिस्किट खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 98%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. आज चंद्र आपल्याच नक्षत्रात असल्यामुळे विचारांचा गोंधळ थोडा जाणवू शकतो. पाणी व्यवस्थित प्या. पाणी व्यवस्थित न पिल्यास काही ना काही अडचणी येऊ शकतात. तुम्ही खूप जास्त भावुक होणार आहात आणि कोणावरही भावनेच्या आहारी जाऊन विश्वास ठेवू नका, अन्यथा विश्वासघात होऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत बोलायला गेलं तर सर्दी खोकल्याचा त्रास आज आपल्याला जाणवू शकतो. त्यामुळे थंड गोष्टींपासून दूर राहिलेले चांगले राहील. तेलकट गोष्टी खाऊ नका. प्रेमाच्या बाबतीत जर बोलले तर अति अपेक्षा ठेवणे आपणास त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे आज थोडे समाधानी राहिलेले चांगले राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, भगवान महादेवाला एक खडीसाखरेचा खडा व्हावा आणि नमस्कार करावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 70%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. आज आपल्या नक्षत्रानुसार आपणास राजयोग आलेला आहे. सरकारी कामात किंवा सरकारी नोकरीत काम करत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम असा राहील. आज कामात लक्ष दिल्याने आपल्याला यश चांगले मिळेल आणि आपल्या वरिष्ठांकडून आपले कौतुक देखील होईल. वडीलधाऱ्या लोकांचे आज आपल्याला सहकार्य देखील लाभू शकते. आर्थिक धनवृद्धी होण्याचा आज सुवर्ण योग आपणास आलेला आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, सूर्यदेवाचे दर्शन घेऊन सूर्यदेवाला 3 प्रदक्षिणा म्हणजे आपल्या स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा माराव्या आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%.
22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र, कला क्षेत्रातील लोकांना आज चांगला वाव मिळणार आहे. तुमच्या कला गुणांना आज चांगली कौशल्यता किंवा चांगले यश संपादित होईल. व्यापाराच्या बाबतीत बोलले तर जमिनीच्या व्यवहारातून आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम राहील. बिल्डर क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस अत्यंत चांगला राहील. कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर आजचा दिवस अत्यंत सुख आणि समृद्धीचा आहे. आणि प्रेमाबाबतीत आपला आज जोडीदार आपल्या सोबत चांगला वेळ घालण्यासाठी तयार राहील. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत आनंदी आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, एक पांढरे रंगाचे फूल घराच्या बाहेर जाताना शक्यतो सोबत घेऊन जावे. आणि शक्य झाल्यास रुईच्या झाडाचे, सफेद रुईचे फूल जर आपण सोबत घेऊन गेले तर अत्यंत उत्तम राहील. आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र, आज आपणास धोका जाणवू शकतो. वाहन चालवताना थोडी काळजी घ्या. आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा. लांबचा प्रवास आज न करणे थोडे चांगले राहील. कोणाशी वाद घालू नका. आज वादात पडले तर त्रास होऊ शकतो. अनपेक्षित लोकांसोबत आज वाद करणे थोडे टाळावे, नाही तर प्रकरण अंगलट येऊ शकते. आजचा दिवस एवढा चांगला नाही. शांत राहा. आज कौटुंबिक कलह देखील जाणू शकतो. घरामध्ये देखील आपण थोडं शांत राहिल्यास आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपला उपाय आहे, मसुराची डाळ पक्ष्यांना खाऊ घालावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 18%. आज थोडी काळजी जास्त गरजेची आहे. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र, आज वैज्ञानिक क्षेत्रातील लोकांसाठी दिवस अत्यंत उत्तम राहील. म्हणजे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ असा आहे. बऱ्याच दिवसापासून अभ्यास करत असणाऱ्या गोष्टींवरती आपल्याला योग्य तो अनुभव आणि योग्य तो रिझल्ट आज मिळू शकतो. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडू शकतात आणि व्यवसाय आणि नोकरीच्या बाबतीत चांगल्या संधी येऊ शकतात. आजचा दिवस आपणासाठी कामाच्या बाबतीत बोलायला गेले तर अत्यंत शुभ असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, घराच्या बाहेर जाताना निळ्या रंगाचा रुमाल सोबत घेऊन जावे व शक्य झाल्यास कदंबाच्या झाडाचे दर्शन घेऊन मग महत्वाचे काम करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 92%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, आज आपल्याला भविष्याची चिंता जाणवू शकते. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमध्ये थोड्या अडचणी राहतील. कौटुंबिक बाबतीत मुलांच्या हट्टामुळे तुम्ही थोडे त्रस्त राहाल. जास्त विचार करू नका. आपल्या वस्तुस्थितीकडे बघा. प्रवास करताना थोडी दगदग होईल. त्यामुळे लांबचे प्रवास आज थोडे टाळलेले बरे राहील. आज थोडे मन चलबिचल असेल आणि आज थकवा देखील जाणवू शकतो. बाहेरचा आहार शक्यतो टाळल्यास आज उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, केळीच्या झाडाचे दर्शन घ्यावे व चिमूटभर हळद केळीच्या झाडाला व्हावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 42%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, आज मानसिक तणाव दूर होईल. आज थोडी शांतता लाभेल. आर्थिक बाबतीत खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास आपल्याला थोडा आजचा दिवस उत्तम जाईल. आज व्यापाराच्या बाबतीत बोलले तर आजचा दिवस आपल्यासाठी स्थिर आहे. खूप मोठी उलाढाल करणे आपल्यासाठी योग्य नाही. आजचा दिवस एकंदर म्हटलं तर सर्वसाधारण राहील पण आनंदी राहील. आजसाठी आपला उपाय आहे, पिंपळाच्या झाडाचे दर्शन घेऊन आपली अडचण पिंपळाच्या झाडाला सांगावी व 5 मिनिटं पिंपळाच्या झाडाखाली बसावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 82%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र, आज फसवणूक होऊ शकते. कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या. आपल्याला आलेल्या स्पॅम मेसेज किंवा व्हॉट्सअपला वरती आलेल्या चुकीच्या लिंक वरती शक्यतो क्लिक करू नका. आज वयस्कर लोकांनी या बाबतीत थोडे सांभाळलेले गरजेचे राहील, उत्तम राहील. व्यापाराच्या बाबतीत आपल्या गिरायकांशी किंवा आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीशी आपण वाद करू नका. त्याचा परिणाम आपल्या व्यापारावरती किंवा व्यवसायावरती होऊ शकतो. आज शांत राहा. तोंडात साखर ठेवल्यास अत्यंत उत्तम राहील. आजसाठी प्रवास करणे देखील घातक आहे. त्यामुळे लांबचे प्रवास नको. शक्यतो स्वतः वाहन चालवणे त्रासदायक राहील. ड्रायव्हर असल्यास उत्तम. आजसाठी आपला उपाय आहे, बुधाचे स्मरण करून ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 30%. आज थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. तर हे होते 17 जानेवारी 2026 चे दैनिक नक्षत्र भविष्य. पूर्वाषाढा नक्षत्रातील चंद्र व इतरत्र ग्रहांची परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये आज चांगली भरभराट घेऊन येऊ ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
आणि आपण आपल्या या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली साथ खूप अनमोल आहे. आपण आपल्या या दैनिक नक्षत्र भविष्यामध्ये लवकरच काही ना काही बदल करतो आहे की जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू आणि आपला हा व्हिडिओ देखील थोडा छोटा होईल. चला तर मग आज मी इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र फलादेशामध्ये. शुभम भवतु.